के घर में पैदा हुआ, बारिश जब आती थी तो सोने के लिए भी जगह देती थी. आणि सारलेलं घर असायचं. कोणी कोणी बघितलेलं सारलेलं घर? व्हायला माझ्यासारखे भरपूर आहेत की आपल्याकडे. लाजायचं कशाला? गरीब आले तर लाजायचं नाही, श्रीमंत आली तर का माजायचं? कशामुळे माजायचं? सपनाच्या घरात जन्म घेतला, चौथी एका गावात, सातवी एका गावात, दहावी एका गावात, आणि वडील म्हणले आता कामाला जा आणि काम करता करता शिक. 450 रुपये पगाराने नोकरी लागली. वयाच्या 16व्या वर्षी शिक्षण पूर्ण केल्यानंतर 15 वर्षानंतर नोकरी लागली 3000ची. 15 वर्ष लागले कशी किती कमवायला? 3000. आणि बिझनेस मध्ये आलो, बिझनेसला सुरू केलं. 3 महिने 6 महिने लागले, कळत नव्हतं कसं समजायचं काय समजायचं. पण इथं एज्युकेशन असतं हे समजून घेतलं. पहिल्याच वर्षी 27 लाख रुपयाचं इन्कम जनरेट झालं. 15 वर्षापूर्वी. 15 वर्ष शिकल्यानंतर महिना 3000 म्हणजे 36,000 रुपये वर्षाला. आणि इथं डायरेक्ट 27 लाख आले. का बरं? माझं खंडन लागलं इथं का? जर खाली गर्दी झाली तर वर ब्रिज तयार होतात का नाही? एक दिवस रिक्षावाले टॅक्सीवाले बादशाह होते, ओला उबेर आलं तर कार्यक्रम झाला का नाही सगळ्यांचा? मग आज समाजामध्ये घरोघरी कुठले ना कुठले प्रॉब्लेम आहेत. त्या प्रॉब्लेमचे सोल्युशन तुम्ही द्या, तुम्हाला लोक इज्जत पण देणार आणि पैसा